सिलेक्ट डिलीट फोटो. हा पण एक पण बरोबर नाही. सगळं डिलीट. कुणाचे फोटो डिलीट करताय रे? आमच्या मम्माचे. का? किती वाईट आलेत बघा ना. एक पण सेल्फी बरा नाही आला. अरे बापरे बापरे. पण सेल्फी का काढलेत आईचे एवढे? आज मदर्स डे आहे ना, फेसबुकला अपलोड करायचे होते. सेल्फी मध्ये कसे सगळे दिसतात ना. गैरसमज आहे तुमचा. सेल्फी मध्ये फक्त सेल्फ दिसतो म्हणून त्याला सेल्फी म्हणतात. तुम्ही नीट बघा, सेल्फी काढणारा माणूसच मोठा दिसतो. त्यामुळे आई जरी याच्यामध्ये असली तरीच आईचं अस्तित्व कुठंच दिसत नाहीये. हा, ते दिसत नाही कारण मम्मीने मेकअप नाही केलाय ना. आता मेकअप केला असता तर तिचं पण अस्तित्व दिसलं असतं. हो, आम्ही किती वेळा सांगतो आमच्या सगळ्या मित्रांसमोर छान दिस, छान राहा, पार्लर मध्ये जा. बाळांनो, आई चार चौघांना दाखवायची गोष्ट नसते. आई अनुभवण्याची गोष्ट असते. बसा. मी ऐकलं तुमचं बोलणं. तुम्ही काय बोलत होता मला सांगा. तुम्ही दोघे जुळे ना? हा. एकाच दिवशी जन्माला आलात. हो. मग त्या आईला एकाच दिवशी 2 सावळी मुलं जन्माला आली म्हणून तिनं तुम्हाला सोडून दिलं का? की देऊन टाकलं एखाद्या बाईला, नको मला असली काळी मुलं म्हणून? नाही ना. कारण आपलं मूल काळं असो, गोरं असो, नकटं असो, विचित्र असो, कसंही असो, पण प्रत्येक आईसाठी ते जगातलं सगळ्यात सुंदर मूल असतं. तिचा रापलेला चेहरा तुम्हाला दिसतोय, पण त्या रापलेल्या चेहऱ्यामागचे कष्ट तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला तशी आई नको. तुम्हाला तर सेल्फीसाठी सुंदर आई पाहिजे. पण खरं सौंदर्य बाहेर नसतं, मनात असतं. लहानपणी ना माझी आई मला आंघोळ घालायची दररोज. मला स्वच्छतेची फार आवड. आंघोळ झाल्यानंतर मी आईला सांगायचो, आई सगळं अंग पुस बर का, पण तळव्याला जी माती लागली आहे ना ती मात्र तुझ्या पदरानं तू पुसायला पाहिजेस. आई रोज तसंच करायची. मी रोज हट्टानं म्हणायचो, तळव्याला माती लागता कामा नये, तो स्वच्छ असला पाहिजे. आई एकदा मला म्हणाली, श्याम, तळव्याला लागलेली माती स्वच्छ झाली पाहिजे हा विचार खूप चांगला आहे. हाच विचार मनासाठी सुद्धा कर. मन कधी अस्वच्छ होऊ देऊ नकोस. आई असताना कदाचित तिचं अस्तित्व नाही कळलं मला, किंवा कळलं नसावं. पण एके दिवशी तिचं अस्तित्व कळलं मला. कधी काका? ती कायमची या जगातून मला सोडून निघून गेल्यावर. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे किती वाजले, उठ, असं म्हणणारा आवाजच हरवला होता. शाळेतून लवकर ये बर का, आणि डबा सगळा संपवला पाहिजे, असं दरडावून सांगणारं कोणीच नव्हतं. आपण आजारी पडल्यावरती आपल्या कपाळावरती मिठाच्या पट्ट्या ठेवणारे ते 2 हात गायब झाले होते. माझ्या सगळ्या चुका पदरात घेणारा तो पदर कायमचा कुठेतरी निघून गेला होता. माणूस असताना त्याचं अस्तित्व नाही कळत, ते गेल्यावरती आपल्याला त्याचं अस्तित्व कळतं. आणि मग बाळांनो, ज्याच्याकडे आई आहे ना, असे प्राणी पक्षी सुद्धा आपल्याला आपल्यापेक्षा श्रीमंत वाटायला लागतात. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून तुमच्याकडे तुमची आई आहे, तिला सांभाळा. ती तुमच्याकडे असेपर्यंतच. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न जो मी हक्काने विचारतो, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम तुमच्या लाडक्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. मंडळी, कालच सगळ्यांनी
जागतिक मातृदिन साजरा केला. सगळ्यांना मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा. आईवर सगळ्यांचंच प्रेम असतं आणि आईविषयी नेहमीच प्रत्येकजण भरभरून बोलत असतो. एक आई असते जी आपल्याला तिच्या उदरातून जन्म देते आणि एक आई अशी आहे जिच्या उदरातून हा भारत देश जन्माला आला, ती म्हणजेच आपली भारत माता. एकदा जोरदार टाळ्या आपल्या भारत मातेसाठी आणि भारतासाठी. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षीचा मातृदिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा. यावर्षीचा मातृदिन भारत मातेसाठी साजरा करायचा आणि म्हणूनच या मंचावरती आज आपण अशा व्यक्तींना आमंत्रित करणार आहोत ज्यांनी या देशसेवेचं व्रत घेतलंय, हे वचन घेतलंय आणि आयुष्यभर ते त्यासाठीच झटतायत. जोरदार टाळ्या अशा सगळ्या व्यक्तींसाठी. मातृदिनाचं औचित्य आहे त्यानिमित्तानं सुरुवातीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका अशा मातेला ज्यांनी या भारत देशाच्या सेवेसाठी आपला स्वतःचा पुत्र दिला. कर्नल संतोष महाडिक 17 वर्ष ज्यांनी या देशाची सेवा केली आणि जम्मू काश्मीर कुपवाडामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ते हुतात्मा झाले. त्यांच्या आईंना सन्मानपूर्वक या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. श्रीमती कालिंदी घोरपडे. यानंतर या मंचावरती आपण आमंत्रित करूयात एका अशा व्यक्तीला ज्यांचे बंधू 1965च्या भारत पाक युद्धामध्ये हुतात्मा झाले. मेजर सुधाकर मांडके यांचे बंधू NDA पासआउट असलेले शरद मांडके. यानंतर आता आपण आमंत्रित करूयात आणखीन एका अशा मातेला ज्यांनी या देशसेवेसाठीच आपला पुत्र जन्माला घातला आणि त्या पुत्रानं 9 वर्ष या देशाची सेवा केली. अनंतनाग जम्मू काश्मीरमध्ये ते हुतात्मा झाले. मेजर मनीष पितांबरे यांच्या आई श्रीमती हेमांगिनी पितांबरे. त्यानंतर आपण आमंत्रित करूयात आणखीन एका मातेला ज्यांचा पुत्र मणिपूर इथे सध्या कार्यरत आहेत. मेजर विक्रांत बापट यांच्या आई सौ आसावरी बापट. यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत एका वीर पत्नीला. मेजर कुणाल गोसावी जे ऑपरेशन रक्षक नगरोटा इथं झालं तिथे ते हुतात्मा झाले. श्रीमती उमा गोसावी.